तर नमस्कार मंडळी, मी आजचा ब्लॉग माझा ब्लाऊज कटिंगचा आहे आणि आज आहे लांबाई. हे बघा लांबाई आहे आणि लांबाई असली का 1 मीटर पीस लागतो. तर मी ह्या ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे सगळं. आणि हे बघा इथं पेपर कटिंग करून ठेवली मी. हे बघा पेपर कटिंग करून ठेवली. फॅनमुळे उडतंय ते सगळं. हे बघा पेपर कटिंग करून घेतली मी. आता माप टाकते मी. तर एकदम परफेक्ट कटिंग करून घेतलेली आहे आणि माप पण एकदम व्यवस्थित आहे. पण तरी पण तुम्ही टेपनी चेक करू शकता. तर याची उंची किती? 14.5 उंची याची. तर हे बघा अशी वाढवायची उंची 14.5, म्हणजे शिवण्यात आणि याच्यामध्ये जाऊन ती 14 भरती. तर हे पहा इथं माप करून घेते मी. आणि याचा गळा जरा कमी घ्यायचा आहे. त्या बाईची तब्येत जरा जास्त आहे ना, तर तिचा गळा वगळतो. मागच्या वेळेस तिने मला सांगितलं होतं. तर मग मी ना त्याचा गळा तिला सांगितलं मी कशामुळं वगळतो म्हणून. तर मग ती म्हणे बाई तुझ्या पद्धतीने शिवून दे मला. तिला शिवायचं आहे वटपौर्णिमेला. बघा हे बघा असे पेपर आथरल्याच्या नंतर तुम्ही खडूनी मार्किंग करून घेत जा आणि नंतरच कापीत जा. कारण की आपल्याला वाढवायचं असलं तर वाढवता येतं, कमी करायचं असलं तर कमी पण करता येतं. तर हे बघा पेपर कटिंग करून घेतली. हे आखून घेतलंय मी. आणि हा ब्लाऊज पीस आहे, अस्तरचं आहे. पण ब्लाऊज पीस इतका त्रास देणार आहे शिवायला. हे ना ज्या दात्र्या असतात ना शिवताना, हा कपडा सगळा दात्र्याखाली जाईल बहुतेक. तर सांगितलंय मी त्या मावशींना, पण आता मावशींना तो ब्लाऊज पीस ती म्हणे माझ्या साडीवर मॅच झालाय बाई. म्हणलं बरं, पण मग जर असं थोडंसं खरचटल्यासारखं जर झालं तर तू मला मी बोलून देणार नाही. तर ती बाई म्हणे चालन. तिला लय आवडला तो ब्लाऊज पीस. म्हणलं चालन, देते मी शिवून. मला काही हे नाही, मला काय शिलाईशी मतलब आहे. तर हे बघा हा झाला मागचा भाग. हा गळा लय तर लय 5 किंवा 5.5चा गळा आहे. हे बघा कटिंग झाली माझी मागची. आणि लांबाई आहे ना, आधी कटिंग करताना तुम्ही मागचा आणि लांबाई जर असली तर बाईची कटिंग आधी करून घेत जा. कारण की ॲडजस्ट जर करायचं असलं तर करता येतं. पण जर सगळे दुसरे पार्ट काढले आणि मागचा भाग किंवा बाई लांबाई असली तर आथरला तर ते तुम्हाला कमी पडू शकतो. कारण की माग आणि बाईला तुकडे जोडता येत नाही. हे तरी ॲडजस्ट करू शकतो आपण इकडं तिकडं, पण बाई आणि मागचा जो भाग आहे पाठीचा त्याला ॲडजस्ट करता येत नाही. तुकडे जोडून ते चालत नाही. तर हे पहा मी मागचा भाग काढून घेतलाय. आता इथं मी बाई जोडते. बाईची कटिंग करून घेते. तर हे बघा अस्तर ना मागं पुढं असतंय, तर तेवढं लक्षात देत जा. कारण की आपण कटिंग करताना हे बघा खालची बाजू माग आहे आणि ही वरची बाजू समोर आहे. तर मग हे ना कमी जास्त होत असतं, त्याच्याकडं लक्ष देत जा. हे बघा बरोबर करून घेतली मी. आणि बाई आहे 10.5ची बाई आहे. तर हे बघा 10.5ची बाई आहे. तर बाईचं पण माप मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. पण ही बाई आहे ना, ही 8ची का 8.5ची बाई आहे. तर तुम्ही बाई ना माप टाकल्याच्या नंतर टेपनी वापस मोजून घेत जा. हे बघा इथं 10.5चं माप भरते, पण आपल्याला अर्धा इंच वाढावं लागतं. तर हे तुम्ही इथं घेत जा. हे बघा इथं हे माप इथं वरती घ्यायचं, म्हणजे हे लगेच लक्षात येतं आणि कमी पडत नाही ब्लाऊज पीस. तर हे बघा याने मार्क करून घेते मी, म्हणजे शिवण्यामध्ये आपलं अर्धा इंच या बाजूने त्या बाजूने शिवून आपल्याला व्यवस्थित कटिंग करता येते आणि ब्लाऊज पण व्यवस्थित शिवता येतं, कमी पडत नाही. तर हे बघा
आणि मूळ म्हणजे पेपर कटिंग जर केलेली असते ना तर पटपट कटिंग होती. तसं बाईचं माप जर काढायचं ठरलं पूर्ण ब्लाऊजचं तर वेळ लागतो आपल्याला. हे बघा परफेक्ट माप झाले. वटपौर्णिमेची साडी घेतली आणि लगेच शिवायला दिली. त्याच्या साडी आहे, साडी पिको करायचा आहे, फॉल नाही आहे त्या बाईच्या साडीला. तर हे बघा, हा झाला मागचा आणि बाईचा भाग. तर 1 मीटर जरी असलं पण माप जर मोठं असलं ना, ही 11च्या घडीचं माप आहे, त्याच्यामुळं जाड बाईचं माप आहे आणि 1 मीटर पण कपडा कमी पडू शकतो जाड बाईला. तर 2 भाग मी मागच्या साईडचे काढून घेतले. आता याच्यामध्ये तुम्हाला क्रॉसपट्टी, कटोरी आणि मोंडा हा भाग काढायचा आहे. तर हे बघा कुठं कुठं बसतंय मी तुम्हाला दाखवते. आधी टाकून घेत जा माप, म्हणजे तुम्हाला कळतं की कुठं बसवायचं आहे कुठं नाही. हे पहा इथं मोंडा बसतोय. आता कटोरी कुठं बसती ते पाहावं लागेल. हां हे बघा इथं कटोरी बसती. हे बघा, तर असं म्हणजे आठवून घेत जा तुम्ही, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येतं का कोणता भाग कुठं बसवायचा आहे आणि माप बसतंय का 1 मीटरमध्ये पण. आणि तुम्हाला कपडा जर कमी पडत असला तर तुम्हाला ॲडजस्ट करता येतं. तर हे बघा आधी याच्यावर मार्किंग करून घेते. हे ना फॅनने उडतंय. आणि त्या बाईला हे साडी ब्लाऊज उद्या द्यायचं आहे. तर हे पहा अशी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर उडत नाही काय नाही आणि तुम्हाला कटिंगला पण त्रास होत नाही. आणि क्रॉसपट्टी तुम्हाला इथं पण बसवता येईल आणि इकडं पण बसवता येईल, म्हणजे लगेच लक्षात येतं आपल्याला क्रॉसपट्टी ती कुठं बसवता येते. हे पहा इथं पण बसवता येईल. आणि हा कपडा आपल्याला काचपट्टीला किंवा याला ना एखाद्या वेळेस गळ्याला हाच तुकडा लावावा लागेल, कारण की तो जो कपडा आहे ना तो धागा सुटतोय वाटतं त्याचा, त्याच्यामुळं शिवताना पण लई जड जाणार आहे ते. आणि त्याला त्याची गळ्याची पट्टी ती लावता येणार नाही आहे. तर हे पहा झाली माझी मार्किंग. तर आधी बाई आतरून घेते ब्लाऊज पिसावर, पण तुम्ही आधी बाई आणि मागचाच भाग काढून घेत जा, कारण की हे बघा आधी बाई काढली मी आणि नंतर मागचा भाग आथरते. हा जरा कपडा आहे ना जास्त कटिंग करावं लागेल मला, कारण की आपलं अस्तर मोठं राहतं ना, पण हे पण जास्त कटिंग करावं लागेल, कारण की हे जे आहे तर ते कपडा या दोन्ही याचा जास्त सोडावं लागेल आपल्याला, टिपामध्ये जास्त घ्यावं लागेल. हे बघा बाही आणि हा मागचा भाग. ब्लाऊज पीस पण कसा दिलाय काय माहिती, त्याच्यामुळं ते डोकं लावावं लागेल याला. याच्यावरती हे पहा आत्ताच कटिंग करतानाच हा गुत्तोय ना हातामध्ये, तर हे असा धागा ओढला जातोय. तर हे शिवण्यामध्ये किती त्रास देईन आता काय बायांना सांगून पण ना. हे बघा इथं आथरला मागचा भाग मी.
कटिंग करायला वेळ नाही लागत, पण हे असे काही ब्लाऊज पीस राहते ना त्याच्यामुळं जरा शिवायला तर इतका वेळ घेतेच नाही, हे लई जपून शिवावं लागतंय. आता याच्यामध्ये आधी मोंडा काढावा लागेल मला आणि नंतर ही क्रॉसपट्टी ती काढावं लागेल, कारण की याच्यामध्ये जर मोंडा निघला नाही ना, हे पहा असं ॲडजस्ट करावं लागते. आता जर इथं मोंडा काढला, मोंड्याचा भाग, तर कटोरी कुठं काढायची? हां, दिलाय बाईने एवढा मोठा, पण तो काय उपयोगीचा नाही आहे. हे पहा आता याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल, तर ते ॲडजस्ट कसं करायचं तर मी तुम्हाला दाखवते. कारण की याच्यामध्ये कटोरी आणि मोंड्याचा भाग काढणं लई मुश्किल आहे. बघते कसं ॲडजस्ट होतंय कसं नाही. असं जरी बसवलं तरी कटोरी नाही निघत, आणि हे जे तुकडे आहेत ना याच्यामध्ये पण कटोरी, समजा क्रॉसपट्टी निघाली याच्यात आणि याच्यामध्ये कटोरी नाही निघणार. बघितलं कसा पीस दिला आहे, हे पहा. इथं जर कटोरी बसवली तर इथं एवढा तुकडा येतो. हां, आता कसं बसवायचं हे एक डोक्याला टेन्शन आहे. असं बसवलं, हे पहा असं बसलं तर इथं कटोरी बसती का? हे बघा, असं जर बसवला भाग तो, तर इथं अशी कटोरी बसती, म्हणजे डायरेक्ट लगी पीसच फिरतो. कारण की आपण त्याच्यावर ही जी लाईनिंग आहे ती आडवी घेतली, म्हणजे त्याने धागे निघत नाही. आणि जर अशीच जसं ब्लाऊज पीस आहे तसं जर घेतला ना तर धागा वळला जातो. तर ही उलटी कटिंग केलेली आहे मी, आणि आता याच्यावर जर सोयीची घ्यायची ठरली तर सगळे धागे निघतील, पण आता त्याला पर्याय नाही आहे. त्याच्यामुळं आपण अशीच कटिंग करू, कारण की आपल्याला कपडा हा पुरलेला नाही. नेमकं ब्लाऊज पीस आहे का काय आहे मला काही समजा ना, पण आता ती बाई म्हणे हा ब्लाऊज पीस आहे, म्हणलं चालन. आता इथं आपल्याला एवढा जो कपडा कमी पडलेला आहे ना, तर तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे शिवण्यामध्ये. तर हे पहा, असं आपण कपडा शिवायला लई जड जाणार आहे ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस शिवायला घेताना ना नीट व्यवस्थित, आता हे जुन्या बाईचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे नाही म्हणता येईना. तर हे पहा, एवढा आपला कपडा कमी पडलेला आहे, पण तो ॲडजस्ट करता येईल. हे बघा, आणि इथं हा मोंड्याचा भाग मी इथून काढला आहे. पहा, क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टी ती कटिंग करून झाली. तर हे बघा, माझं ब्लाऊज झालं कटिंग. तर तुम्हाला जर पेपर कटिंग कशी करते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी पेपर कटिंग साध्या, पण कारण की इकडे खेड्यामध्ये पण साधे ब्लाऊज 4 टक्सचे कोणी शिवत नाही. बाया इतके हे करतात ना का, आता ते पहिले जुन्या बाया पहिले तेच घालायच्या, तर मी ते पण शिवते. जर कोणाला येत नसेल तर मी त्याची कटिंग दाखवन, ते शिवतात कसं ते पण दाखवन, कसं माप ते टाकतात 4 टक्सचं. तर हे दाखवून मी तुम्हाला, जर पाहिजे असेल तर कमेंट करा आणि सांगा साध्या ब्लाऊजची कटिंग दाखवा म्हणून. तर माझं झालं ब्लाऊज कटिंग. आता हे शिवायला बसायचं आहे, तर तुम्हाला भेटन मी पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.